ठाणे एटीएसकडनं पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या गुप्तहेराला अटक. नौदलातील गुप्त माहिती पाकिस्तान इंटेलिजन्सला पाठवल्यामुळे कारवाई. रवी वर्मा असं ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव. हगवणे बंधूंचे पाय आणखी खोलात. खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवल्याबद्दल गुन्हा दाखल. सुशीलवर कोथरूड तर शशांकवरती वारजे पोलिसात गुन्हा दाखल. चंद्रहार पाटील लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार. सूत्रांची माहिती. चंद्रहार पाटलांकडून चांदीची गदा देऊन उदय सामंतांचा सत्कार. गोकुळच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक. महायुती आणि मित्रपक्षांचं पारडं जड. मुंबईकरांना 16% मालमत्ता करवाढीचा झटका. मालमत्ता करवाढीवरून वाद चिघळण्याची चिन्ह. मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाची मुदत संपल्यास फक्त 1 दिवस शिल्लक. खोदकाम केलेल्या 1385 रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी अमरनाथ यात्रेसह सुरक्षा व्यवस्थेचा घेतला आढावा. आज पूंछमधील पीडितांची घेणार भेट. तर पाकनं हल्ला केलेल्या गुरुद्वारालाही भेट देण्याची शक्यता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज विमानवाहू नौका INS विक्रांतचा करणार दौरा. ऑपरेशन सिंदूर दरम्यान विक्रांत होती अरबी समुद्रात तैनात. मुसळधार पावसामुळे अवघ्या काही सेकंदात विहीर खचली. छत्रपती संभाजीनगरच्या घारेगाव पिंपरी शिवारातली घटना. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. बीडमधील बिंदुसरा नदीला पूर. बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाल्यानं पुराची भीती वाढली. वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुण्यातील एनडीएचा 148वा दीक्षांत संचलन सोहळा. इतिहासात पहिल्यांदाच महिला कॅडेटची तुकडी सैन्यात होणार रुजू.